एक 10 वर्षाची चिमुकली घराजवळील किराणा दुकानात सामान आणायला गेली आणि तिथून ती अचानक बेपत्ता झाली। नराधम आरोपी इथेच थांबले नाहीत, तर या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। ही कोणतीही क्राईम पेट्रोल मधील काल्पनिक गोष्ट नाहीये आणि ही काही पहिलीही घटना नाहीये, तर अशा अनेक घटना घडत असतात। ही घटना आहे तामिळनाडूतील कोइंबतूर येथील सुलूर या भागातील। या प्रकरणामुळे तामिळनाडूसह संपूर्ण देश पेटून उठलाय। पण या केसपेक्षाही जास्त धक्कादायक गोष्ट पुढे घडली। नेमकं काय घडलं आणि तो व्हिडिओ किती खरा आहे हे सगळं पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी गौरी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत। 21 मे रोजी कोइंबतूरच्या सुलूर या भागातून ती 10 वर्षाची निष्पाप चिमुकली बेपत्ता झाली होती। या घटनेनंतर संपूर्ण तामिळनाडूमध्ये संतापाची लाट पसरली आणि आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी सुरू झाली। दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 22 मे रोजी या चिमुकलीचा मृतदेह गावाजवळील एका तलावापाशी आढळला। या भयंकर घटनेवर तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी तीव्र संताप व्यक्त केला। असं क्रूर कृत्य आपल्या समाजात कधीही सहन केलं जाणार नाहीये असं म्हणत त्यांनी पीडित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या। पण खरी चर्चा सुरू झाली ती 23 मे रोजी। 23 मे रोजी या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय हे सांगण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची एक प्रेस कॉन्फरन्स पार पडली। पण या प्रेस कॉन्फरन्स पेक्षा जास्त चर्चा झाली ती तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी मॅडमची, म्हणजेच पश्चिम क्षेत्राच्या आयजी रम्या भारती यांची। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला, ज्यामध्ये अशा संवेदनशील आणि अंगावर काटा आणणाऱ्या विषयावर बोलताना हे अधिकारी कॅमेरा समोर हसताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत। हे कृत्य बघून असं वाटतं की यांच्यासाठी ही नेहमीच होत राहणाऱ्या घटनांपैकी एक घटना आहे। एका चिमुकलीच्या हत्येचा तपास सुरू असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू लोकांना खटकलं आणि सोशल मीडियावर जनतेचा पारा चढला। अशा गंभीर गुन्ह्यावर प्रेस कॉन्फरन्स घेताना जर राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी कॅमेऱ्यासमोर असे हसत खेळत बसणार असतील तर जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? असा संवेदनशील विषय सुरू असताना असं कॅज्युअल वागणं कायद्यात बसतं का? जर एक महिला अधिकारी दुसऱ्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या केसमध्ये इतकी असंवेदनशील असेल तर पीडितेच्या कुटुंबाला न्याय कसा मिळणार? असे अनेक धारदार प्रश्न इथे उपस्थित झाले। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आयजी मॅडमवर प्रचंड टीका झाली। त्यावर पोलिसांकडून स्पष्टीकरणही आलं की तो व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वीचा, म्हणजेच ऑफ द रेकॉर्ड व्हिडिओ होता। जर असं होतं तर ऑन द रेकॉर्ड हा व्हिडिओ कसा आला की यात पण काहीतरी वेगळं आहे? सोशल मीडियावर काहींनी असाही दावा केला की हा व्हिडिओ AI जनरेटेड आहे। आजकाल कोणतीही घटना घडली तर लगेच AI वरच कसे काय येतात? पोलिसांचं स्पष्टीकरण काहीही असलं तरी जनतेचा संताप आणि मनातले प्रश्न हे कायम आहेत। यानंतर सोशल मीडियावर आणखी एक बातमी वाऱ्यासारखी पसरली, ती म्हणजे त्या हसणाऱ्या 3 IPS अधिकाऱ्यांना तात्काळ सस्पेंड केलंय आणि या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा देत कारवाई करण्याचे आदेश देखील दिलेत। मुख्यमंत्री विजय यांनी या केसमध्ये स्वतः लक्ष घातलंय, आरोपींना तात्काळ गजाआड केलंय आणि त्यांना कठोर शिक्षा करण्याचे आदेश देखील दिलेत। या आक्रमक भूमिकेमुळे लोक त्यांची तुलना थेट नायक सिनेमातील हिरो सारख्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांशी करत आहेत। कारण ही काही पहिली घटना नाहीये, तर विजय यांनी अशा अनेक घटनांवर कठोर कारवाई केली आहे आणि तीही तात्काळ। आता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, जर असाच प्रकार आपल्या महाराष्ट्रात घडला तर महाराष्ट्रात असा ऑन द स्पॉट न्याय आणि अशी कडक ऍक्शन घेतली जाईल का? आपल्याकडे कायद्याचा भंग करणारे, उघडपणे भ्रष्टाचार करणारे अनेक अधिकारी केवळ राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे वर्षानुवर्षे सुसाट सुटतात। पोलीस प्रशासन आणि राजकीय नेते सामान्य जनतेसाठी किती संवेदनशील आहेत याचं सर्वात ताजं आणि धक्कादायक उदाहरण म्हणजेच कर्नाटकातील प्रज्वल रेवण्णा केस। हासनचे माजी खासदार
आणि माजी पंतप्रधानांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्यावर शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि बलात्काराचे गंभीर आरोप आहेत. पण विचार करा, एवढं भयंकर प्रकरण घडूनही आपल्या सिस्टीमने त्याला देशाबाहेर पळून जाण्याची पूर्ण संधी दिली. जर गुन्हा करणारा किंवा सिस्टीम चालवणारा व्यक्ती राजकारण्यांच्या जवळचा असेल तर कारवाई करायला महिनोन्महिने लागतात. पण तोच जर एखादा सामान्य माणूस असेल तर कायदा तात्काळ धावून येतो. ही दुटप्पी भूमिका कधी संपणार? आणि जर असं चालणार असेल तर कायद्याचा धाक उरेल तरी कसा? तामिळनाडूच्या कोयंबतूर मधील त्या चिमुकलीला न्याय मिळायलाच पाहिजे. पण त्यासोबतच खाकी वर्दीत बसलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला हे समजलं पाहिजे की सामान्य जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे आणि पोलिसांमधील संवेदनशीलता कधीही मरता कामा नये. तुम्हाला काय वाटतं? तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांच्या सुरक्षेसाठी आणि अशा असंवेदनशील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कडक राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे का? आणि असाच पाठिंबा महाराष्ट्रातही मिळेल का? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.